परभणीत काल माथे फिरूकडून दुपारच्या सुमारास बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याच्या ठिकाणी साकारण्यात आलेली संविधानाची प्रतिकृती या ठिकाणी विटंबना करण्याचा प्रयत्न झाला आणि त्यानंतर परभणीत कालपासून तणावाचं वातावरण या ठिकाणी आहे। आज आंबेडकर अनुयायींकडून बंदची हाक देण्यात आलेली आहे आणि अगदी सकाळपासून आज परभणी शहर कळकळीत बंद आहे। जिल्ह्याच्या अनेक भागातही आज बंद पाळण्यात येतोय। आजच्या बंदच्या पार्श्वभूमीवर परभणी पोलिसांकडून खरं तर मोठ्या प्रमाणावर पोलीस बंदोबस्त या ठिकाणी तैनात करण्यात आलेला आहे। RCPच्या 3 तुकड्या या ठिकाणी पोलीस बलाकडून तैनात करण्यात आलेला आहे। तर जिल्हा पोलीस दलाचेही मोठ्या प्रमाणावर कर्मचारी या ठिकाणी बंदोबस्तावर आहेत। एकूणच 500 पेक्षा अधिक कर्मचारी केवळ परभणी शहरात या ठिकाणी कर्तव्यावर हजर आहेत आणि खरं तर जिल्ह्याभरात इतर ठिकाणीही मोठ्या प्रमाणावर पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात या ठिकाणी आलेला आहे। बंदच्या पार्श्वभूमीवर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळा परिसर या ठिकाणी आपण आहोत आणि या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर बंदाचा परिणाम जाणून येत आहे। सकाळपासूनच व्यापाऱ्यांनी आपापली व्यापारी प्रतिष्ठाने बंद ठेवलेली आहे। आंबेडकर अनुयायीकडून आता हळूहळू डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळा परिसर येथे जमायला सुरुवात होत आहे। कडेकोट बंद या ठिकाणी पाळला जातोय। कुठलाही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलिसांचा बंदोबस्त या ठिकाणी तैनात खरं तर मोठ्या प्रमाणात करण्यात आलेला आहे। एकूणच आज दिवसभर परभणी शहरासह जिल्ह्याभरात अनेक ठिकाणी बंद पुकारण्यात आला आहे। कुठलाही अनुचित प्रकार अद्यापर्यंत या ठिकाणी घडलेला नाही। शांततेत अगदी सकाळपासूनच या ठिकाणी बंद पाळला जातोय। पोलिसांच्या बंदोबस्तासहित जिल्हा पोलीस अधीक्षक असो किंवा जिल्हाधिकारी स्वतः या ठिकाणी पूर्ण एकूणच बंदच्या पार्श्वभूमीवर लक्ष देऊन आहे। जिल्हाधिकाऱ्यांनी या ठिकाणी बंद शांततेत पाळण्याचं आवाहन काल केलेलं आहे। एकूणच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळा परिसर येथे झालेल्या कालच्या घटनेनंतर तीव्र प्रसाद जिल्ह्याभरामध्ये उमटत आहे। तर कुठलाही अनुचित प्रकार घडू नये यासाठी परभणीत सकाळपासूनच या ठिकाणी मोठा पोलीस बंदोबस्त या ठिकाणी तैनात करण्यात आलेला आहे। कॅमेरा पर्सन अनिकेत दहातोंडेसह नजीर खान, TV9 मराठी, परभणी। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।